आता नवरोबाचा वाढदिवस म्हटल्यानंतर नुसतंच त्यांच्या आवडीचा मेनू करून कसं चालणार? औक्षण केलं, परंतु त्यापेक्षा सुद्धा काहीतरी त्यांना माझ्याकडनं स्पेशल हवं होतं. थांबा, थांबा. तुम्हाला असं वाटेल की कपडे घ्यायला जाणं किंवा हॉटेलमध्ये जेवायला जाणं असं काही आहे. या पलीकडे जाऊन त्यांची इच्छा अशी आहे की त्यांच्या या वाढदिवसाला ते एका आजींना काहीतरी देऊ इच्छितात, जे त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे. म्हणजे ह्या ज्या आजी आता तुम्हाला दिसतायत, तर त्या केळीचा गाडा चालवतात. त्यांची उपजीविका भागवतात. परंतु मार्गशीर्ष महिन्यातल्या 3ऱ्या गुरुवारपासून त्यांनी गाडाच लावला नाही, कारण की त्यांची तब्येत ठीक नाही आणि त्यांची काळजी घ्यायलाही कोणी नाही आहे किंवा घर चालवायलाही कोणी नाही. तर ह्यांचं असं होतं की 1 महिन्याचा राशनचा जो काही खर्च आहे किंवा साहित्य राशनचा आपण त्यांच्यासाठी माझ्या वाढदिवसानिमित्त देऊ, जेणेकरून मला आत्मिक समाधान लाभेल. आणि मी काही खूप मोठं करू नाही शकत, पण फुल नाही फुलाची पाकळी म्हणून ह्या गोष्टी आपण नक्कीच देऊ शकतो वर्षा. सो खूप प्राऊड वाटलं. आणि नेहमीच ते मी जेव्हा काही असं करायचं म्हणते तेव्हा माझ्या पाठीशी उभे असतात, तर मी का नको व्हायला? सो म्हणतात ना, मदत कधीही लहान किंवा मोठी नसते, आपण आपल्या आवाक्यानुसार ती करू शकतो. फुल नाही फुलाची पाकळी, पण त्याचं आत्मिक समाधान एक वेगळंच असतं. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर कुणी एकाने जरी मोटिवेट होऊन पुढे येऊन त्यांच्या आसपासच्या एरियातल्या एकाही गरजू व्यक्तीची मदत केली, तर खऱ्या अर्थाने या व्हिडिओचं सार्थक झालं असं मी समजेन. त्यानंतर मग त्या आजींना बाय करून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्ही आमच्या डोळ्यात साठवून निघालो ते घरी येण्यासाठी. पण रस्त्यात हे शॉप उघडं होतं, तर म्हटलं की नवऱ्यासाठी एक घेऊया ड्रेस म्हणून. ते नको नको म्हणत असताना हट्ट करत त्यांना घेऊन गेले दुकानात, पण त्यांना काही एकही ड्रेस आवडेना. शेवटी मी स्त्री अशी वाट बघत बसलो होतो, हा आवडेल तो आवडेल, पण शेवटी तसंच वापस आलोत. म्हटलं पुन्हा कधीतरी घेऊया. पण आज एक छान कार्य हातून पार पडलं, छोटंसं का असेना पण खूप समाधान देणारं. सो असा होता आजचा दिवस. बाय.